नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय MTDC म्हणजे आपल्या नाशिक बोटिंग क्लबला। तर झालं असं, सगळ्यात पहिला आम्ही सोमेश्वर धबधब्याला गेलो होतो। मग तिकडनं नाशिक बोटिंग क्लबला जायचं ठरवलं। मग सरळ गंगापूर डॅम रोडने पुढे 4 ते 5 किलोमीटर आल्यानंतर लेफ्ट साईडला नाशिक बोटिंग क्लबला जाण्यासाठी रस्ता थोडासा खराबच आहे आणि पावसामुळे तर खूपच चिखल झाला होता। तर नाशिक बोटिंग क्लब हे गंगापूर डॅमच्या पाणथळ भागात स्थित आहे। आनंदवली आणि सावरकर नगरच्या जवळच आहे। नाशिक बोटिंग क्लब हे नाशिक सिटी पासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे। येण्यासाठी जवळपास कार आणि बाईकने 15 ते 20 मिनिट लागतात। तसंच येथे लोकल रिक्षा कॅब याचीही सुविधा आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो नाशिक बोटिंग क्लबच्या पार्किंगमध्ये। भव्य आणि प्रशस्त अशी पार्किंग या ठिकाणी आहे। तशीच ही पार्किंग फ्री पण आहे। त्यानंतर आम्ही लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढून घेतलं। तिकीट प्राइस ही वीकडेजला आणि वीकेंड डेजला वेगवेगळी आहे। वीकडेजमध्ये ॲडल्टसाठी 70 रुपये आणि लहान मुलांसाठी 30 रुपये, तसेच वीकेंडला ॲडल्टसाठी 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये एवढी आहे। वीकेंडच्या दिवशी गेल्यामुळे आम्हाला 100 रुपये पर पर्सन एवढी तिकीट प्राइस द्यावी लागली। आतमध्ये पुढे आल्यानंतर भरपूर मोठा असा कॅफेटेरिया लागतो। त्याचं स्ट्रक्चर पण खूप भारी आहे। मला विश्वासच बसत नाहीये की हे गव्हर्नमेंटने बांधलेलं आहे। तर मित्रांनो, हा आहे गंगापूर डॅमचा परिसर। यावरच बोटिंग केली जाते, पण पावसामुळे पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे बोटिंग काही काळासाठी त्यांनी बंद केली आहे आणि तशा पर्यटकांसाठी त्यांनी सूचनाही तशा तिथे बॅनरवरती दिल्या आहेत। बुकिंगसाठी इथे 2 ऑप्शन उपलब्ध आहेत। एक ऑनलाईन बुकिंग जी आपण बुक माय शोवरनं करू शकतो। बुक माय शोवरनं आपण डिरेक्टली जर बुकिंग केली आणि त्यासोबत राईडही बुक केली तर आपल्याला एंट्री फी ही वे ऑफ असते आणि तुम्ही डिरेक्टली जर इथे येऊन बुकिंग केली तर तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते। त्यात कुठलाही वे ऑफ मिळत नाही। तर हा आहे ओपन लॉन्च एरिया। येथे त्यांनी खूप सारे चेअर बेंच ठेवले आहेत जिथे बसून आपण फोटोज आणि व्हिडिओज काढू शकतो। लकीली आम्हालाही काही चेअर मिळाल्या। आम्ही तिथे बसून फोटोज वगैरे काढले आणि डॅमच्या व्ह्यूचा आनंद घेतला। तर हा आहे त्यांचा कॅफे, जिथे तुम्ही स्नॅक्स ऑर्डर करू शकता आणि त्याचा एन्जॉय घेऊ शकता। त्यांनी त्यांच्या ओपन लॉन्जमध्ये हे जे पाम ट्री लावले आहे त्यामुळे संपूर्ण प्लेसला एक नवीन लुक येत होता आणि ते खूप भारी वाटत होते। कॅफेच्या शेजारी छोटासा पूल आहे, त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मासे सोडले आहेत। ते मासे खूप इकडे तिकडे पळत होते, ते बघून मलाही खूप मजा येत होती। बोटिंग बंद असल्यामुळे बोटिंगला लागणारे साहित्य, बोट, क्रूज त्यांनी पॅक करून ठेवले होते। ज्यावेळेस बोटिंग चालू होईल त्यावेळेस मी परत येथे येणार आहे, बोटिंगचा एक्सपिरियन्स घेणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।